नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC प्री आणि मेन्समध्ये पॉलिटीचे जे प्रश्न विचारले होते तर त्याचं अचूक उत्तरासह परीक्षाभिमुख परिपूर्ण स्पष्टीकरण असणारी ही लेक्चर सिरीज पाहतोय. त्याच्यातले पुढचं लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण ज्या घटनात्मक संस्था आणि आयोग कॉन्स्टिट्युशनल बॉडीज ज्या आहेत तर त्याचं विश्लेषण करणार आहे. त्याच्यावरती आलेल्या प्रश्नाचं विश्लेषण करणार आहे. सर्वप्रथम हे पाहत असताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की घटनात्मक संस्था आणि आयोग म्हणजे काय. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. घटनात्मक संस्था आणि आयोग म्हणजे अशा संस्था किंवा आयोग की ज्याचा ऑलरेडी उल्लेख भारताच्या राज्यघटनेत करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ भारताचा वित्त आयोग असेल, भारताचा निवडणूक आयोग असेल, राज्य लोकसेवा आयोग असेल, केंद्रीय लोकसेवा आयोग असेल, की ज्या संस्था, संघटना आणि आयोग ज्याच्यासाठी भारताच्या राज्यघटनेमध्ये डेडिकेटेड काही कलम आहेत आणि त्याचा उल्लेख भारताच्या राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतो तर त्यांना घटनात्मक संस्था असं म्हटलं जातं. भारतीय राज्यघटनेनं संसदीय आणि संघराज्य व्यवस्थेमध्ये मेळ घालून वैशिष्ट्यपूर्ण घटनात्मक लोकशाही प्रारूपाचा स्वीकार केलेला आहे. त्या अंतर्गत कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या 3 शासन संस्थांमध्ये संविधानानं सत्ता वाटप केलेलं आहे. अर्थात सत्ता वाटपाच्या या पारंपरिक व्यवस्थेपलीकडे जाणारी एक स्वायत्त घटनात्मक संस्थांच्या स्वरूपातील रचनाही भारताने स्वीकारलेली आहे. अशा रीतीनं आपण राज्यघटनेची उद्दिष्टे, आदर्श, राज्याचे कृती कार्यक्रम यांच्या पूर्ततेसाठी कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या मुख्य संस्थांशिवाय इतर काही संस्थांची तरतुदी केलेली आहे. त्यानुसार काळानुरूप संसदीय कायदा आणि कार्यकारी निर्णयाद्वारे इतर काही आयोग, संस्था स्थापन केलेल्या आहेत की ज्यांना आपण बिगर घटनात्मक संस्था किंवा आयोग म्हणून ओळखतो आणि ज्यांचा उल्लेख राज्यघटनेत आहे तर त्याला घटनात्मक संस्था म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. ज्यावेळेस आपण या घटनात्मक संस्था किंवा बिगर घटनात्मक संस्था या संस्था 2 अर्थाने कारभार प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पडतात. पहिलं, काही संदर्भात या संस्था नियंत्रण आणि देखरेखीची जबाबदारी पार पाडतात आणि दुसरी गोष्ट, शासकीय धोरणांच्या अंमलबजावणीस सहाय्य पुरवून संस्थात्मक उत्तरदायित्व आणि जबाबदारी या तत्वाचा अंमल करतात. म्हणजे जेव्हा आपण राष्ट्रीय निवडणूक आयोगाबद्दल चर्चा करतो तर निवडणुकीय लोकशाहीमध्ये बहुसंख्याकवादाचा धोका निर्माण होतो. त्यावर वचक ठेवून समकालीन स्थितीत घटनात्मक मूल्यांची जपणूक करण्यासाठी या स्वायत्त संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. अशी भूमिका या संस्था, संघटना, आयोग तिथं बजावू शकतात. परंतु बदललेल्या परिस्थितीनुसार भारतासमोरील 21व्या शतकातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे या संस्थांची क्षमता बांधणी करणं होय. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एका बाजूला भारताची विकासात्मक उद्दिष्टे गाठण्यात महत्त्वाची भूमिका या संस्था बजावतात, मात्र दुसऱ्या बाजूला त्याकडं अक्षम्य व्यवस्थात्मक दुर्लक्ष झालेलं दिसून येतं. परिणामी त्यांना लोकपाठिंबाच या संस्था, संघटनांना राहिलेला नाही. उदाहरणार्थ भारताच्या निवडणूक आयोगावरती वेळोवेळी विरोधी पक्षाकडून टीका होत असते. वित्त आयोगावरती सुद्धा राज्याकडून टीका होत असते. निवडणूक आयोगावर तर ते होते. इतर जे आयोग निर्माण करण्यात आलेले आहेत तर त्या आयोगाची स्वायत्तता सध्या राहिलेली आहे का, हा एक प्रश्न आहे. ॲज अ PSR ऑप्शनलचे स्टुडंट म्हणून तुम्ही या प्रश्नाचे उत्तर लिहू शकता की भारतासमोरील 21व्या शतकातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे ह्या घटनात्मक संस्थांची क्षमता बांधणी करणं होय. स्पष्ट करा, हा प्रश्न तुम्ही लिहू शकता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे विद्यार्थी. आता या घटनात्मक संस्था आणि आयोगांचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की व्हॉट इज घटनात्मक संस्था आणि आयोग, व्हॉट इज कॉन्स्टिट्युशनल अँड नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. या संस्थांची पार्श्वभूमी का तयार करण्यात आल्या. म्हणजे घटनात्मक संस्थांचा उल्लेख तर घटनेतच आहे. उदाहरणार्थ आता निवडणूक आयोग का तयार करण्यात आला आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका सुरळीत पार पाडता याव्यात, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुका घेता याव्यात, यासाठी कुठल्या महत्त्वाच्या संस्था आणि संघटना आहेत हे तुम्हाला नोटिफाय करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये निवडणूक आयोग आहे, राज्य निवडणूक आयोग आहे, भारताचा नियंत्रक महालेखा परीक्षक अर्थात CAG आहे, महान्यायवादी आहे, सॉलिसिटर जनरल आहे, वित्त आयोग आहे, राज्याचा महाधिवक्ता आहे, संघ लोकसेवा असेल, राज्य लोकसेवा आयोग असेल, वित्त आयोग असेल, आंतर नदी जलवाटप करार असतील किंवा इंटरस्टेट काउन्सिल असतील, अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी असतील, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमातीसाठी 2 वेगवेगळे आयोग, हे सगळे तुमच्या लक्षात आलं पाहिजेत.
त्याची रचना, स्थापना, भूमिका, कार्य, अध्यक्ष आणि सदस्य याची नेमणूक, नियुक्ती कोण करतं, त्यांना पदच्युत किंवा बडतर्फ कोण करतं, तो अधिकार कोणाला आहे याची तुम्हाला माहिती असली पाहिजे. याशिवाय संस्था आणि आयोगांचं महत्त्व काय आहे सध्या परिस्थितीत. मी तुम्हाला सांगितलं की सध्या 21व्या शतकात या संस्था आणि आयोगाची स्वायत्तता धोक्यात आलेली आहे. या संस्थांच्या क्षमताची पुनर्बांधणी करणं हे 21व्या शतकातल्या सगळ्यात मोठं आव्हान सध्या आपल्याला निर्माण झाल्याचं दिसतंय. तर त्या अनुषंगाने ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न ॲज वेल ॲज डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या दृष्टीनं या 7-8 मुद्द्यांचा जर का तुम्ही अभ्यास केला तर याच्या पलीकडे तुम्हाला घटनात्मक संस्था आणि आयोगांच्या अभ्यासासाठी दुसरं काही सुद्धा करण्याची गरज नाही आहे. याच्या बाहेर आजपर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेला नाही आहे. इव्हन UPSCने मेन्सला सुद्धा याच्यातच प्रश्न विचारलेत आणि प्रीला सुद्धा. त्याच्यामुळे एवढं टॉपिक करा. मोर दॅन सफिशियंट हे तुमचं होऊन जाईल. ओके, आलं लक्षात, समजलं, दॅट्स इट. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, याच्यातल्या काही घटनात्मक संस्था आणि आयोग जो आहेत, उदाहरणार्थ कॅग असेल, निवडणूक आयोग असेल, महाधिवक्ता असेल, महान्यायवादी असेल, याच्याबद्दल ऑलरेडी आपण प्रश्न डिस्कस केलेले आहेत. जर का त्याच्यावरती प्रश्न आला तर तिथं फक्त उत्तर सांगितलं जाईल. कारण आता कॅगचं आपण एक वेगळं लेक्चर घेतलं होतं, त्याच्यातले प्रश्न पाहिलेत. महान्यायवादीचं एक वेगळं लेक्चर आहे, बरोबर, महाधिवक्त्याचं एक वेगळं लेक्चर आहे प्रश्नांच्या बाबतीत. त्याच्यामुळे इथं परत रिपिटेशन नको, त्याचं फक्त उत्तर सांगून आपण पुढे जाऊया. एक्सप्लेनेशनसाठी तुम्ही ते अगोदरचे लेक्चर पाहिजे आहेत. आलं लक्षात. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा येतील. आणि ही जी लेक्चर सिरीज आहे तर आपल्या VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला MPSC पॉलिटी PYQ अनालिसिस सिरीज सापडेल, ती तुम्ही पाहू शकता. चला, आजचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात? आता हे भारताच्या निवडणूक व्यवस्थेबद्दलचं पहिला प्रश्न आहे. बघा, आता इथं तुम्हाला थोडंसं लॉजिक लावायचं आहे. राज्यघटनेचा भाग 15 जर का तुमच्या डोळ्यासमोर असेल तर भाग 15मध्ये कलम 324 ते 329 ही जी 5 कलमं आहेत तर ती निवडणूक व्यवस्थेशी संबंधित असणारी कलमं आहेत. आणि कलम 324 काय सांगते तर स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद. कलम 325 काय सांगते, लोकसभा आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक भौगोलिक मतदारसंघासाठी केवळ एकच सर्वसाधारण मतदार यादी असेल. कलम 326 काय सांगते, प्रौढ मताधिकार म्हणजे वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती मतदानासाठी पात्र ठरेल. त्याच्यानंतर 327 काय सांगते, संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करणं, मतदारसंघाचं परिसीमन आणि इतर बाबती केल्या जाऊ शकतात. आणि 328, 29 A, B बाकीचे कलम काय तुमची तुम्ही पाहून घ्या. महत्त्वाचं होतं ते सांगितलं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारतातील विविध राष्ट्रीय आयोगांच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या. आणि काय विचारले त्यांनी, कोणत्या तरतुदी बरोबर आहेत असं त्यांनी विचारलंय. भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली. 339 नाही, 338 पहिलं चुकलं. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली. B बरोबर आहे. अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली. 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, हे सुद्धा चुकीचं आहे. तर B आणि C ही 2 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे, म्हणजे निवडणूक आयोगाची. कलम कोणता आहे, कलम 324. 368 जे आहे तर ते घटना दुरुस्तीचं कलम असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. कलम 256 काय आहे तर केंद्र राज्य प्रशासकीय संबंधातलं हे पहिलं कलम आहे. याच्यामध्ये संघ आणि राज्यांचं अबंधन किंवा दायित्व याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आणि कलम 150 याचा अर्थ कलम 150 काय आहे तर कलम 150 मध्ये संघ आणि राज्यांच्या लेखांचं व हिशोबांचं स्वरूप म्हणजे कॅगशी संबंधित असणारं कलम 150 आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत, म्हणजे ज्या एकमेव महिला आहेत की ज्या निवडणूक आयोगामध्ये होत्या, त्यांचं नाव आहे VS रामादेवी. यांच्याबद्दलची माहिती जी आहे तर तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधानाची जी लेक्चर सिरीज चालू आहे तर त्या लेक्चर सिरीजमध्ये एक देश एक निवडणूक हे एक लेक्चर आहे. जर का तुम्ही ते पाहिलं नसेल तर न विसरता पहा. VS रामादेवी, भारताचा निवडणूक आयोग, निवडणूक आयोगाच्या स्थापनेची 75 वर्ष, एक देश एक निवडणूक याच्याबाबत परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण जे आहे तर त्या लेक्चरमध्ये केले. जर का तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर पहा, आपल्याच यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये उपलब्ध आहे भारतीय संविधान या लेक्चर सिरीज अंतर्गत. पुढचा प्रश्न,
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचं कर्तव्य खालीलपैकी कोणतं आहे? कोणतं कर्तव्य आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचं? पहिलं, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या हक्क व संरक्षणापासून वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणं, हे पहिलं वाक्य आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग त्यांनी विचारला, त्याच्यामुळं थोडंसं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणं आणि सल्ला देणं, बरोबर आहे. पहिली दोन वाक्य बरोबर आहेत. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचं संरक्षण, कल्याण, विकास आणि प्रगती यासंबंधी इतर कार्य पार पाडणं. तर चारीच्या चारी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची कर्तव्य आहेत. ह्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची म्हणजे याच्यासाठी एक कायदा केल्यात आला होता. कुठला कायदा? सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची पूर्ती करण्यासाठी भारत सरकारने 1993 साली केंद्रीय पातळीवर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अधिनियम पारित करून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग या स्थायी आयोगाची स्थापना केली. 2 एप्रिल 1993 पासून या अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झालेली आपल्याला दिसते. ओके, हा आधी आयोग स्थापन करण्यात आला होता आणि ही जी आहे तर ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी नव्हती. पुन्हा म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग रद्द करणं कायदा 2018 पारित करण्यात आला. 102वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये कलम 338B हे नवीन कलम ॲड करण्यात आलं आणि या कलमानुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. याशिवाय याच घटना दुरुस्तीनं 102व्या 2018च्या घटना दुरुस्तीनं राज्यघटनेमध्ये कलम 342A या नवीन कलमाचा सुद्धा समावेश केल्याचं आपल्याला दिसतंय आणि ही तिन्हीच्या तिन्ही या आयोगाची कर्तव्य आहेत. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? तर भाग 15 मधल्या कलम 324 मध्ये. असं एकच कलम इथं बघा, 324 म्हटले पण भाग 10 त्याच्यामुळे हे गेलं. 300 म्हटले भाग 9, 258 नाहीये, तर 324 भाग 15 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आपल्याला दिसते. पुढचा प्रश्न, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर डॅश डॅश दिवसाच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगास सादर करावा लागतो. तर निकाल जाहीर झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत जर का तुम्ही असा खर्च निवडणूक आयोगाला सादर केला नाही तर तुमची निवड रद्द केली जाऊ शकते. हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचा नियम आहे आयोगाचा. जर का भविष्यात कधी सरपंचकीला, विधानसभेला, लोकसभेला उभा राहिला तर हे लक्षात ठेवा, 30 दिवसाच्या आत तुम्ही किती खर्च केलाय हे निवडणूक आयोगाला सादर करावं लागते. पुढचा प्रश्न, राज्य लोकसेवा आयोगाबाबतचा हा प्रश्न आहे आणि चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. आता राज्य लोकसेवा आयोग जो आहे तर हा कलम 315, कुठलं कलम? कलम 315 नुसार ही एक घटनात्मक संस्था आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. जर का तुम्हाला विचारलं राज्य लोकसेवा आयोग तर राज्यघटनेच्या भाग 14 मधल्या कलम 315 ते 323 मध्ये या राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती, रचना, नियुक्ती, सदस्यांची बडतर्फी, कार्य, अधिकार, त्यांचं स्वातंत्र्य याबाबत तरतुदी पुरवलेल्या आहेत. आता हा राज्य लोकसेवा जो आयोग आहे 1935च्या भारत सरकार कायद्याने सर्वप्रथम प्रांतासाठी राज्य लोकसेवा आयोगाची नेमण्याची तरतूद पुरवली होती आणि भारतीय राज्यघटनेने राज्य लोकसेवा आयोगास घटनात्मक संस्थेचा दर्जा जो आहे तर तो सध्या दिलेला आहे. याच्यातलं चुकीचं विधान कुठलं आहे बघा, आयोगाच्या अध्यक्षांसाठी कोणतेही पात्रतेचे निकष राज्यघटनेमध्ये सांगितलेले नाही आहेत. बरोबर आहे. आयोगाचे अध्यक्ष 60 वर्ष 1975 मध्ये 62 वर्ष करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. पहिल्यापासून 6 वर्ष आणि वयाची 62 वर्ष हीच अट ठेवलेली आहे, कुठलाही बदल नाही. दुसरं विधान चुकीचं आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरं विधान जे आहे या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं विधान आहे 60 वरून 75 वाढवलं काही नाहीये. पहिल्यापासूनच राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा कालावधी 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष जे अगोदर पूर्ण होईल ते तोपर्यंत ते पदावरती राहू शकतात. 1975 वगैरे झूट आहे सब कुछ. पुढचा प्रश्न, भारतीय निवडणूक आयोगाबाबत खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. मतदार यादी तयार करणं, निवडणुकांचं आयोजन करणं, उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र जारी करणं, लोकसभा निवडणुकांना अर्ज करणाऱ्या उमेदवारांची छाननी करणं. तर काय विचारले त्यांनी, कोणतं विधान सत्य आहे? तर जात वैधता प्रमाणपत्र काय निवडणूक आयोग देतं का? नाही. साधा सोपा सरळ प्रश्न होता. अ, ब आणि ड ही 3 विधानं बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक अ, ब आणि ड, पर्याय क्रमांक 4. दॅट्स इट. त्यांनी उलट केले ड, अ, ब. कसं का करणं?
फक्त क विधान काढायचं आहे. बरोबर, इथं क आहे, 3 गेलं, इथं क आहे, हे गेलं, हे गेलं. एक विधान काढलं असतं तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचला असता. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, संविधानामध्ये डॅश डॅश स्थापन करण्याची तरतूद आहे. काय स्थापन करण्याची? संविधानामध्ये जिल्हा नियोजन समित्या स्थापन करण्याची तरतूद आहे, ज्यामार्फत जिल्ह्यातील पंचायत आणि नगरपालिकांना तयार केलेल्या योजना एकत्रित करणं आणि नंतर संपूर्ण जिल्ह्यासाठी एक पार अपेक्षित असतं. हा प्रश्न खरं तर पंचायत राजचा आहे. आपण तिकडे त्याचं विश्लेषण पाहूया. पुढचा प्रश्न, राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणतं विधान बरोबर नाहीत किंवा चुकीचे असणारे विधान ओळखायचे. राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये तरतूद आहेत. बरोबर आहे. हा आयोग राज्य शासनास तसंच केंद्र शासनासाठी कार्य करतो. राज्य शासनासाठीच राज्य लोकसेवा आयोग करेल ना, ब चुकीचं आहे. आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करत असतं. केंद्र शासन कशाला करेल? राज्य शासन करतं. हे सुद्धा चुकीचं आहे. आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात. राज्य शासनाकडून नाही आहे, राज्यपालांकडून केल्या जातात. हे लक्षात ठेवा. येते लक्षात. राज्यपालाद्वारे नियुक्ती केली जाते. राज्यघटनेनं आयोगाची सदस्य संख्या निश्चित केली नसून राज्यपाल ठरवतात. त्याच्यामुळं ड सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यामुळं ब, क आणि ड ही 3 विधानं या ठिकाणी चुकीची आहेत. असा ऑप्शन नसल्यामुळं आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतात संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका कोण घेतं? राज्य निवडणूक आयोग घेईल का? नाही, तर निर्वाचन आयोग घेतो. भारताचा निर्वाचन आयोग, पर्याय क्रमांक 4, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न, भारतीय निवडणूक आयोगाबद्दल खालील विधानांचा विचार करा आणि बरोबर असणारे विधान ओळखायचं आहे. 324 मध्ये निवडणूक आयुक्तांसाठी असलेले पात्रतेचे निकष सांगितलेले आहेत. नाही, 324 मध्ये भारतासाठी एक निवडणूक आयोग असेल, त्यांनी एवढंच सांगितले. त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे तर ते पहिलं विधान या ठिकाणी चुकीचं आहे. आलं लक्षात. दॅट्स इट. त्याच्यानंतर दुसरं विधान बघा काय म्हणते. 324 मध्ये निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य 2 निवडणूक आयुक्तांचा मिळून बनलेला असेल असं नमूद केले नाही. असं काही नमूद केलं नाही. सदस्यांची संख्या सांगितली नाही. मुख्य निवडणूक आयुक्त हे अन्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयाचे पायमल्य करू शकत नाहीत. हे मात्र बरोबर आहे. कारण जे 3 निवडणूक आयुक्त असतात त्याच्यातले एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो. हे तिघही समानच पातळीवरती आहेत. याच्यामध्ये कोणीही वरचढ नाही आहे. जर का ब्लॉकेज झालं तर बहुमताना निर्णय जो आहे तर तो तिथं घेतला जात असल्याचं आपल्याला दिसून येते. दॅट्स इट. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं क विधान फक्त बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारताचा वित्त आयोग फायनान्स कमिशनबद्दलचा हा प्रश्न आहे. बघा, कलम लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे. फायनान्स कमिशनचं कलम कुठलं आहे तर राज्य वित्त आयोगाचं कलम आहे कलम 280. राज्यघटनेचा भाग 12 मध्ये या वित्त आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. राष्ट्रपतीद्वारे दर 5 वर्षांनी वित्त आयोगाचं गठन केलं जातं. हे एक निमन्यायिक म्हणजेच काय, क्वाशी ज्युडिशियल. आता तुम्ही म्हणणार निमन्यायिक संस्था म्हणजे काय? फौजदारी कायदेसंहिता 1998च्या विभाग 480 आणि 482च्या उद्देशाकरता आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार जे आहेत तर ते देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे याला क्वाशी ज्युडिशियल संस्था असं म्हणतात. बरोबर. ती घटनात्मक संस्था आहे. कलम 280 नुसार राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून 2 वर्षाच्या कालावधीत आणि त्यानंतर प्रत्येक 5 वर्षाच्या समाप्तीनंतर राष्ट्रपतींना योग्य वाटेल अशा वेळी वित्त आयोग स्थापन केला जातो. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कलम 281 नुसार वित्त आयोगामध्ये 1 अध्यक्ष आणि इतर 4 सदस्य असतील. त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय घटनेने या फायनान्स कमिशनला वित्तीय संघराज्याचं संतुलन चाक म्हणून असं संबोधलेलं आहे. हे लक्षात ठेवा. ओके. 4थ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते डॉक्टर PV राजमन्नार. यांनी आयोगाच्या शिफारशी संदर्भात मांडलेलं मत महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, वित्त आयोग ही घटनात्मक संस्था निमन्यायिक असणं अभिप्रेत असून काही अपरिहार्य कारणाशिवाय भारत सरकारने आयोगाच्या शिफारशींना नकार देऊ नये. हे वित्त आयोगाचं महत्त्व आहे आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. काय म्हणते बघा प्रश्न. बरोबर असणारे विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहेत. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा त्या पदावर नियुक्त होण्यासाठी आवश्यक अर्हता असलेली व्यक्ती. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. पहिलं विधान ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. सरकारी वित्त व लेखा प्रणाली यांचे विशेष ज्ञान असलेली व्यक्ती. हे सुद्धा बरोबर आहे. वित्तीय बाबी व प्रशासन याबाबत विस्तृत अनुभव असलेली व्यक्ती. हे सुद्धा बरोबर आहे. केंद्र राज्य संबंधाबाबत विस्तृत ज्ञान असलेली व्यक्ती. हे मात्र चुकीचं आहे. ब, क म्हणजे ह्या 3 व्यक्ती ज्या आहेत तर त्या अर्थशास्त्राचं विशेष ज्ञान असणारी व्यक्ती
वित्तीय विषय व प्रशासनात व्यापक अनुभव असणारी व्यक्ती. आणि या दोन प्रकारच्या व्यक्ती ज्या आहेत तर या वित्त आयोगाच्या सदस्य किंवा अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. अ, ब, क पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आलं लक्षात? समजलं? पुढचा प्रश्न. आता वित्त आयोगाचं जास्त एक्सप्लेनेशन देणार नाही कारण सगळे एक्सप्लेनेशन तुम्हाला एका ठिकाणी दिले. भारताचा निवडणूक आयोगाच्या संदर्भात कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान शोधायचं आहे. 1950 मध्ये स्थापन झाल्यापासून ते 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत निवडणूक आयोग ही एक सदस्यीय यंत्रणा होती. बरोबर आहे, कारण 62वी घटना दुरुस्ती 1989ला झाली आणि मतदाराचं वय जे होतं तर ते 21 वरून 18 करण्यात आलं आणि 1989 नंतर आयोग जो आहे तर तो 3 सदस्यीय झाला. हे लक्षात ठेवा. निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि वेळोवेळी राष्ट्रपतीस वाटतील तेवढे इतर निवडणूक आयुक्त यांचा मिळून बनतो. हे सुद्धा बरोबर आहे. 2 विधानं बरोबर आहेत. तिसरं विधान बघा, जानेवारी 1990 ते ऑक्टोबर 1993 या कालावधीमध्ये निवडणूक आयोग हा एक सदस्यीय होता. हे सुद्धा बरोबर आहे. ऑक्टोबर 1989 पासून आज तागायत निवडणूक आयोग बहुसदस्यीय असून त्यात एकूण 3. चुकलं ना, वरतीच दिले 3 किंवा 4 दोन्हीपैकी एक विधान बरोबर असेल तर 3 बरोबर असेल तर 4 चुकले. इथं त्यांनी सरळ सरळ म्हटले ना, पुन्हा एक सदस्य करण्यात आला होता 1990 पासून 93 पर्यंत. दॅट्स इट. डॅम इट. गुड. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय अनुसूचित जाती SC कमिशन त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आलेली आहे? SC कमिशन जे आहे तर त्याच्या स्थापनेबद्दल असणारा हा प्रश्न आहे. आता तुम्हाला सगळ्यात अगोदर हा जो आयोग आहे कुठला, अनुसूचित जाती आयोग, हा पहिल्यांदा कधी स्थापन करण्यात आला तर हा 2004 मध्ये स्थापन करण्यात आला. लक्षात ठेवा. कलम 338 नुसार ही एक घटनात्मक संस्था आहे. लक्षात ठेवा, या अगोदर घटनात्मक संस्था नव्हती. 1990 साली 65वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि यानुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी एका विशेष अधिकाऱ्यांच्या जागी एका उच्चस्तरीय राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली. पुन्हा मग 2003ला 89वी घटना दुरुस्ती तयार करण्यात आली आणि त्या घटना दुरुस्तीनुसार 2 वेगळे आयोग, त्याच्यामधून अनुसूचित जातीसाठी वेगळा आयोग आणि अनुसूचित जमातीसाठी वेगळ्या आयोगाची स्थापना करण्यात आली आणि त्याचनुसार कलम 338 नुसार अनुसूचित जाती आयोग स्थापन करण्यात आला की जो एक कसला आयोग आहे? घटनात्मक आयोग आहे. 1 डिसेंबर 2004 पासून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली. देशातल्या 12 ठिकाणी अनुसूचित जाती आयोगाची प्रादेशिक कार्यालय कार्यरत आहेत आणि सध्या भारतात 7वा अनुसूचित जाती आयोग जो आहे तर तो कार्यरत आहे. 7व्या अनुसूचित जाती आयोगाचे जे अध्यक्ष आहेत तर ते किशोर मकवाना असं त्यांचं नाव आहे. दॅट्स इट. एक्सप्लेनेशन कट टू गट. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान ओळखा. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते. बरोबर आहे. आयोगाच्या सदस्य संख्या राज्यघटनेने निश्चित केलेली नाही आहे. बरोबर आहे. अध्यक्षांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो तर तो 6 वर्षाचा असतो किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत. क या ठिकाणी चुकलं. अ आणि ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. अयोग्य कथन ओळखायचं आहे म्हणजे चुकीचं विधान जे आहे तर ते ओळखायचं आहे. भारताचा निवडणूक आयोग ही स्थायी संविधानिक संस्था आहे. नो डाऊट अबाउट दॅट. बरोबर आहे. स्थापना 25 जानेवारी 1950 ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. 1990 रोजी पहिल्यांदा 2 अतिरिक्त आयुक्त नेमण्यात आले. 1989 ऑक्टोबर 1989 मध्ये 2 अतिरिक्त आयुक्त नेमण्यात आले. त्याच्यामुळे चुकलंय. मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात. हे बरोबर आहे. 1, 2 आणि 4. आणि आता सध्या भारतात ह्या निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीवरून जी कमिटी स्थापन करण्यात आली होती तर सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की त्याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील, परंतु कायदेमंडळानं कायदा केला आणि सांगितलं की चीफ जस्टिस ऑफ इंडियाची गरज नाही आहे. पंतप्रधान, लोकसभेचा विरोधी पक्षनेता आणि एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे 3 निवडणूक आयोगांमध्ये 2-4 नावाची निवडणूक आयुक्तांची निवड करतील आणि ती निवड राष्ट्रपतीला सांगतील आणि राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतील. असं सध्या चाललेलं आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. अयोग्य कथन ओळखायचं आहे. पहिल्या लोकसेवा आयोगाची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी करण्यात आली. बरोबर आहे. ली कमिशन 1923ला आलं होतं. लक्षात ठेवा. आणि मग त्याच्यानुसार हे सगळं कार्यक्रम जो आहे तर तो झालेला आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 311 नुसार संघ लोकसेवा आयोग 311 नाही हो 315. दॅट्स इट. हे चुकलं. संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा सेवा शर्ती या संघ लोकसेवा आयोग नियम 1969 नुसार ठरवल्या जातात. तर बरोबर आहे. अयोग्य कथन ओळखायचं होतं. ब चुकीचं आहे आणि त्याचं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? अर्थात बरोबर असणारे विधानं शोधायचे. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात. अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत. बरोबर आहे. अध्यक्ष 65 नाही हो 62 वर्ष पूर्ण. चुकलं. सदस्यांना पदावरून राज्यपाल नाही आहे
राष्ट्रपती त्यांना दूर करू शकतात आणि हे न्यायालयाचं मत विचारात घेतात आणि यांना दूर करण्याबाबत न्यायालयानं जे मत दिलेलं असतं तर ते मात्र राष्ट्रपतींवरती बंधनकारक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, म्हणजे 2-3 कारणावरून त्यांना बडतर्फ केलं जाऊ शकतं. दिवाळखोर जाहीर केली असेल तर, आपल्या कार्यकाळामध्ये कार्यालयीन कर्तव्याच्या बाहेर जाऊन इतर कोणाचाही पगारी जबाबदारी गुंतल्यास, राष्ट्रपतीच्या मते व्यक्ती शारीरिक मानसिक दुर्बलतेमुळे पदभार सांभाळण्यास अपात्र असेल तर त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. दॅट्स इट, कट टू कट. पुढचा प्रश्न, संविधानाच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोग? कुठलं कलम? कलम 280. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, केंद्रीय सेवेसंबंधीतील अतिरिक्त कार्य संघ लोकसेवा आयोगाकडे डॅश डॅशद्वारे सुपूर्द केली जाऊ शकतात. कोणाद्वारे सुपूर्द केली जाऊ शकतात? तर भारताच्या संसदेद्वारे, हे लक्षात ठेवा. आणि नवी जर का एखादी अखिल भारतीय सेवा निर्माण करायची असेल तर तो कोणाला जास्तीचा अधिकार आहे? तर राज्यसभेला, संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला. आणि कलम 312 नुसार राज्यसभा नवीन अखिल भारतीय सेवेची निर्मिती करू शकते आणि तिथं राज्यसभेला जास्तीचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 102वी घटनादुरुस्ती की जी 2018ला करण्यात आली होती, या घटनादुरुस्तीनुसार काय करण्यात आले ते बघा. कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान ओळखायचं आपल्याला. मूलतः राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना राष्ट्रीय मागासवर्गीय अधिनियम 1991 अन्वये झालेली आहे. हे विधान चुकीचं आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगास 102व्या घटनादुरुस्तीद्वारे काय घटनात्मक दर्जा देण्यात आला? बरोबर आहे. राज्यघटनेत 338B आणि 342A या कलमांचा समावेश करण्यात आला. बरोबर आहे. 102व्या घटनादुरुस्ती आयोगामध्ये 338 आणि 366 मध्ये जो आहे तर तो बदल करण्यात आलेला आहे. मागाशीच मी तुम्हाला या 102व्या घटनादुरुस्ती आयोगाबद्दल सांगितलेलं होतं. आणि काय म्हणतो आपण त्याला, हा जो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो होता तर 1993च्या कायद्याद्वारे त्याची निर्मिती करण्यात आली होती, नॉट 1991. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकलं. 2, 3, 4 ही विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या खालील कलमानुसार भाषिक अल्पसंख्याक समाजातील मुलांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण मिळण्याच्या सोयी राज्य शासनाने कराव्यात अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तर ते कलम आपल्याला ओळखायचं आहे. तर ते कलम आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 350A. आता सगळ्यात इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट इज कलम 350A. तर कलम 350A जे आहे तर हे काय म्हणते ते मी तुम्हाला सांगतो. तर त्या कलमामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे, प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याबाबतच्या सुविधा. आणि कलम 350B, भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकाराची नियुक्ती. आणि स्वातंत्र्योत्तर काळात राज्य पुनर्रचनेसाठी करण्यात आलेल्या 7व्या घटनादुरुस्ती कायदा 1956 अन्वये भाषिक अल्पसंख्याकाच्या हितसंवर्धनासाठी 350B हे नवकलम राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. घटनेच्या 17व्या भागात या कलमाचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि भाषिक अल्पसंख्याकासाठीचा विशेष अधिकाराची नियुक्ती कलम 350B नुसार करण्यात येते. आणि प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून कुठल्या कलमांतर्गत सांगण्यात आलेलं आहे? कलम 350A. समजलं? पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाबाबत चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. SC जो आयोग आहे त्याच्याबाबत चुकीचं विधान बघा. सुरुवातीला राज्यघटनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी अनुच्छेद 338 नुसार विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद होती. मागाशी सांगितले बरोबर आहे. 1990च्या 65व्या घटनादुरुस्तीनुसार एक सदस्यीय पद्धतीचं रूपांतर बहुसदस्यीय अशा अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोगामध्ये करण्यात आलं, हे सुद्धा बरोबर आहे. 2003च्या 91व्या घटनादुरुस्तीद्वारे अगोदरच्या अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे भाग पाडून 2 नवीन आयोग स्वतंत्र आयोग निर्माण करण्यात आली, हे सुद्धा बरोबर आहे. 338 अन्वये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी लोकसभेमध्ये राज्याच्या विधानसभेमध्ये राखीव जागा ठेवण्यात येतात, त्या ठेवण्यात येत नाहीत. कलम 338 अनुसूचित जाती आयोग, 338B जो आहे अनुसूचित जमाती आयोग, 338A अनुसूचित जमाती आयोग आणि 338B राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, हे जाती जमातींसाठी विधानसभा आणि लोकसभेमधलं राखीव जागांची जर तरतूद आहे तर ती कलम 330 आणि कलम 332 नुसार करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा. 338 मध्ये अशी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. 338 फक्त आयोगाची तरतूद आहे. कलम 330 काय म्हणते? लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव जागा. आणि त्याच्यानंतर कलम 332 घटक राज्यांच्या विधानसभेमध्ये
अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षित जागा. दॅट्स इट. आणि कलम 331 मध्ये झालंय तर ते म्हणते लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन समुदायाचं प्रतिनिधित्व. ती तरतूद जी आहे तर ती आता रद्द करण्यात आलेली आहे. आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते चुकीचं विधान आहे. तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न राज्य लोकसेवा आयोगाबाबत असणारा प्रश्न आहे. राज्य लोकसेवा आयोग खूपच वेळा आले. बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. आयोगांची सदस्य संख्या निश्चित नाही आहे. बरोबर आहे. अध्यक्ष आणि सदस्यांचं वेतन सेवा ते राज्य विधिमंडळाकडून निश्चित केले जातात. हे ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. राज्यपाल निश्चित करतात. दुसरं विधान गेलं. ब गेलं 1 आणि 4. तर बरोबर आहे. बघा, पद सोडल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाचा सदस्य अन्य कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीसाठी पात्र असतो. तर क सुद्धा बरोबर आहे. आणि क पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, राज्य लोकसेवा आयोगाचा सदस्य जर का त्याने आपलं पद सोडलं असेल तर तो त्या आयोगाचा अध्यक्ष होऊ शकतो किंवा संघ लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य होऊ शकतो. बाहेरच्या राज्याच्या लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष होऊ शकतो, परंतु तो सदस्य होऊ शकत नाही. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ओके. आणि पद सोडल्यानंतर इतरत्र त्याला कुठल्याही शासकीय नोकरीवर किंवा पदावरती नियुक्त केलं जाऊ शकत नाही. ही एक्स्ट्राची माहिती नोट डाऊन करून ठेवा. ओके. आणि क 2 विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाबाबत सत्य असणारं विधान शोधायचं आहे किंवा बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. ती एक वैधानिक यंत्रणा आहे. ओके. वैधानिक नाही आहे तर ती संविधानिक यंत्रणा आहे. चुकलं. ओके. आपल्याला काय करायचं होतं? सत्य असणारं विधान ओळखायचं होतं. चुकलं. बघा आता कुठं कुठे काढून टाका. इथं आहे, इथं आहे. मध्ये 1 आणि 4 गेलं, 2 आणि 3 राहिले. 315 अंतर्गत त्याची स्थापना. ब बरोबर आहे तर दोन्ही ठिकाणी ब आहे. अध्यक्ष आणि 5 सदस्य असं काही त्यांनी सांगितलं नाही आहे राज्यघटनेमध्ये, परंतु ते शक्यतो 5 असतात आपण असं धरून चालूया. त्याच्यामुळं ब बरोबर आहे. क बरोबर आहे. निवृत्ती होताना सरकारला आयोग सल्ला देतं. बरोबर आहे. तर ब क ड पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 2 विधानं दिलेत. मोठी मोठी विधानं आहेत आणि त्याच्याला तुम्हाला बरोबर किंवा चूक ओळखायचं आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्याची ग्वाही देण्यासाठी असं निश्चित करण्यात आलं आहे की ज्या आधारावर आणि पद्धतीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर केले जातं त्याच आधारावर आणि त्याच पद्धतीने राज्य निवडणूक आयुक्तांनाही पदावरून दूर केले जाऊ शकतं. हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. हे तर राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्वातंत्र्य आहे ना. अनुच्छेद 329 अंतर्गत मतदारसंघाच्या परिसेवा निश्चित अथवा जागांचं वाटप या संबंधित कलम 243 के अन्वये तयार करण्यात आलेल्या कोणत्याही कायद्याची वैधानिकता तपासण्याचा अधिकार उच्च न्यायालयांना आहे? नाही. हा अधिकार उच्च न्यायालयाला नाही आहे. परिसीमन आयोगाबाबत कुठल्याही उच्च न्यायालयाला कुठलीही कार्यवाही करण्याचा अधिकार नाही आहे. त्या आयोगाचे निर्णय जे असतात तर ते अंतिम स्वरूपाचे असतात. ब जे आहे तर चुकीचं आहे. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. दॅट्स इट. पुढचा प्रश्न भारतीय निर्वाचन आयोग त्याच्याबद्दल चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. हे मात्र काय आहे? बरोबर आहे. मुख्य निर्वाचन आयुक्ताचं स्थान अथवा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान आहे. हे मात्र चुकीचं आहे. आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत. बरोबर. निर्वाचन आयुक्त आणि मतभेद निर्माण झाल्यास बहुसंख्य किंवा बहुमताने निर्णय घेतला जातो. हे सुद्धा बरोबर आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान काय अधिकार नाही आहेत किंवा स्थान नाही आहे. दुसरं चुकलं. 1, 3, 4 ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा राज्य लोकसेवा आयोगाबाबत सत्य असणारं विधान ओळखायचं किंवा योग्य असणारं विधान जे आहे तर या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे राज्य लोकसेवा आयोगाबाबत. बघा आता काय म्हणते पहिलं विधान. राज्यघटनेने राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या स्पष्टपणे नमूद केलेली नाही आहे. बरोबर आहे. सदस्य संख्या राज्य विधिमंडळाने निश्चित केली जाते. नाही. राज्यपाल ठरवतात. राज्य लोकसेवा आयोग अध्यक्ष आणि सदस्यांची सेवासाठी राज्य विधिमंडळाद्वारे ठरवली जाते. नाही. 1976च्या हे असं कुठलीही घटना दृष्टीने हे करण्यात आलेलं नाही आहे. ते अगोदरच राज्यघटनेत होती. 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावरती राहतात. योग्य असणारं फक्त एकच विधान आहे. पर्याय क्रमांक 1 विधान जे आहे तर तेवढं बरोबर आहे. बाकीची विधानं चुकलेली आहेत. पुढचा प्रश्न भारतीय निर्वाचन आयोगाबाबत बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. निवडणूक आयोगाच्या सदस्याच्या पात्रतेचे निकष सांगितलेले आहेत. बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. निकष सांगितलेले नाही आहेत. निवडणूक आयुक्तांची शासनाकडून अन्य पदावर नेमणूक करण्यात बंदी घातलेली आहे. अशी कुठलीही बंदी घातलेली नाही. मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य आयुक्तांना समान अधिकार आहेत. हे मात्र बरोबर आहे. मागाशी सांगितलं. आणि जो मुख्य निवडणूक आयुक्त आहे तर तो समानातील प्रथम
या तत्वानुसार त्याला जास्तीचे अधिकार नाहीत. ते तिघं समानच आहेत. आणि डेडलॉक झाला तर जो निर्णय आहे तर तो बहुमताने घेतला जाईल. आणि चौथं विधानसुद्धा जे आहे या ठिकाणी चुकीचं आहे. योग्य विधान निवडायचं होतं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, वित्त आयोग कलम 280 लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे. राज्यघटनेचा भाग 12. ओके, बरोबर ना. वित्त आयोगाचं बरोबर, वित्त आयोग किती, भाग 12च की, मी कन्फ्यूज झालो होतो. बघा, भारतीय संघराज्यवादाचं समतोल साध्य करण्यासाठीचं कार्य करणारं साधन. बरोबर आहे का? बरोबर आहे. एक चेअरमन आणि इतर 3 सदस्य, एक चेअरमन आणि इतर 4 सदस्य असतात आणि त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते. बघा, हे चेअरमनचं चुकले. आयोगाच्या सदस्यांची पात्रता राष्ट्रपतीकडून ठरवली जाते. पात्रता, अपात्रता. संसद कायदा करून आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पात्रता निश्चित करेल, नॉट राष्ट्रपती. त्याच्यामुळं हे सुद्धा आहे चुकलं. 280 नुसार तरतूद बरोबर आहे. अ आणि ड हे 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ह्या आयोगाची सदस्यांची पात्रता कोण ठरवते? संसद कायदा करून आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची पात्रता ठरवेल असं कलम 282 मध्ये सांगितले. दॅट्स इट. हे महत्त्वाचं आहे, ते लक्षात आलं पाहिजे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान शोधायचं आहे. संयुक्त राज्य लोकसेवा आयोगाच्या स्थापनेची राज्यघटनेत तरतूद नाही. नाहीच राज्यघटनेत तरतूद. तो संसदेकडून स्थापन केला जाऊ शकतो. संयुक्त राज्य लोकसेवा आयोग हा संसदेच्या कायद्याद्वारे तर काय बघा, प्रश्न थोडासा नीट वाचू. चुकीचे विधान आपल्याला ओळखायचं आहे. ह्या स्थापनेची राज्यघटनेत तरतूद नाही असं नाही, राज्यघटनेत तरतूद आहे हे लक्षात ठेवा. तिने सांगितले जॉईंट स्टेट PCSC कशी स्थापन करायची, त्याची तरतूद आहे. ओके, बघा त्याची स्थापना कशी केली जाते? संसदेच्या कायद्याद्वारे. संयुक्त राज्य लोकसेवा आयोग ही घटनात्मक संस्था नसून ती एक वैधानिक संस्था आहे. जर का संसद कायदा करून एखाद्या आयोगाची स्थापना करत असेल तर तो घटनात्मक कसा असेल? तो वैधानिकच असेल. आणि ज्या 2 राज्यांसाठी हा आयोग नियुक्त करण्यात आलेला आहे तर त्या 2 राज्यात या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा पगार डिवाइड करून त्यांच्याकडून वसूल केला जातो. दॅट्स इट. उदाहरणार्थ चंदीगड, हरियाणा, पंजाब तो देश, त्या राज्यातली निवडणूक आयोग. पुढचा प्रश्न, भारताच्या निवडणूक आयोगासंदर्भात दिलेलं कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान जे आहे तर ते आपल्याला शोधायचं आहे. आयोग एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 3 निवडणूक आयुक्त मिळून बनतो. 3 नाही 2. हे चुकलं. त्याच्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात का? बरोबर आहे. पहिलंच विधान चुकीचं होतं ना, आपल्याला चुकीचं निवडायचं होतं. पहिलं विधान जे आहे तर ते प्रश्नाचं उत्तर आहे. बाकीची खालची 3 विधानं बरोबर आहेत. वय वर्ष 6 किंवा वयाची 65 वर्ष होईपर्यंत आणि राज्य लोकसेवा आयोग वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत. अनुसूचित जातीसाठी राष्ट्रीय आयोगाची कार्य कोणती आहेत? जातींसाठी कायदेशीर सुरक्षा उपायांशी संबंधित सर्व बाबींची तपासणी आणि परीक्षण करणं. बरोबर आहे. संसदेला अहवाल सादर करणं नाही. हे जाती आयोग जो आहे किंवा जमाती आयोग जो आहे किंवा मागासवर्गीय आयोग जो आहे तर आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर करतात आणि राष्ट्रपती मग तो संसदेला सादर करतात. हे लक्षात ठेवा. हे डायरेक्ट अहवाल संसदेला सादर करू शकत नाही आहेत. ब चुकलं. क आणि अ ही 2 विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या बाबतीत अचूक उत्तर निवडा. बरोबर असणारे विधान निवडायचे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य पद सोडल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी पात्र असतो. बरोबर आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट. राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष AR किडवई यांचे बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती 1979 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली. ठीक आहे, चला करून टाकली. हे सुद्धा बरोबर आहे. अनुपस्थितीमुळे किंवा इतर काही कारणामुळे अध्यक्ष कामे करण्यास अक्षम असतो तेव्हा राष्ट्रपती UPSCच्या एका सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करू शकतात. हे सुद्धा बरोबर आहे. UPSCने निवड केलेल्या उमेदवारांनी त्या पदावरती अधिकार निर्माण होतो. असा काय अधिकार निर्माण होत नाही. अ, ब आणि क हे 3 पर्याय आहेत तर ते बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कट, संपला विषय. पुढचा प्रश्न वित्त आयोगाशी संबंधित असणारा प्रश्न आहे. बरोबर असणारं विधान तुम्हाला शोधायचं आहे. कलम 280 निम्न न्यायालयीन दर्जा बरोबर आहे. नेमणूक पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ चुकीचं आहे. सदस्य पुनर्निवडणुकीसाठी पात्र असतात चुकीचं आहे. एक अध्यक्ष आणि अन्य 2 सदस्य आणि किंवा मग संसद ठरवलं तर 4 सदस्य. सध्या 4 सदस्य आहेत. हे बरोबर आहे. अ आणि ड पर्याय क्रमांक
हां, कुठली विधानं? अ आणि क पाहिजे. क क अ आणि क अ आणि क. पर्याय क्रमांक 2 हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 हे 2 सदस्य नसतात, हे 4 सदस्य असतात. 4 1 + 4 = 5. अ आणि क हे 2 विधानं बरोबर आहेत. दॅट्स इट. आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. बरोबर आहे. अध्यक्ष आणि सदस्यांच्या गैरवर्तनावर पंतप्रधान त्यांना बडतर्फ करतात. नाही, त्यांना राष्ट्रपती बडतर्फ करतात. परंतु राष्ट्रपतींनी बडतर्फ करण्याच्या अगोदर तसा सल्ला त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. उगाच राष्ट्रपतींना वाटलं की चला काढून टाकूया, असं होत नाही. 5 वर्ष आणि 62 वर्ष नाही, 6 वर्ष आणि 65 वर्ष पदावरती राहतात. त्याच्यामुळे क चुकलं, ब चुकलं. फक्त एक विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, कोणतं विधान योग्य आहे? योग्य असणारं विधान जे आहे आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. आणि हा प्रश्न जो आहे आयोगाने हॅशटॅग केला आहे, कॅन्सल केला आहे आणि आपण सुद्धा कॅन्सल केला आहे. प्रश्न एकदा वाचा, काही समजतंय का बघा तुम्हाला. योग्य विधान निवडायचं आहे. राज्यघटनेने निवडणूक आयुक्त पदासाठी पात्रता निकष सांगितलेले आहेत, सांगितलेले नाही आहेत. पहिलं विधान चुकीचं आहे. निवृत्त होणाऱ्या निवडणूक आयुक्तांची शासनाने अन्य पदावरती नियुक्ती करण्यास बंदी घातलेली आहे. बरोबर आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त यांना समान अधिकार आहेत. बरोबर आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजे हे दुसरं बरोबर आहे. तिसरं बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश त्याच पदावर हे सुद्धा बरोबर आहे. तर 2, 3 आणि 4 ही तिन्ही विधानं जे आहेत तर ती या ठिकाणी बरोबर आहे, ते लक्षात ठेवा. आणि त्यांनी काय विचारलं? योग्य. त्यांनी अयोग्य विचारायला पाहिजे होतं, ते चुकून योग्य विचारले. त्याच्यामुळं काय म्हणतो आपण त्याला, हा प्रश्न जो आहे आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न, फॅक्च्युअल डाटा आहे ही. जोगेश्वर सहारिया महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त होते? 5वे. त्यावेळेसचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. खालीपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर असणारं विधान शोधायचं आहे. भारत निवडणूक आयोग हा कायमस्वरूपी आणि घटनात्मक आहे. बरोबर. नियुक्ती पंतप्रधान नाही, हो राष्ट्रपती करतात, हे चुकलं. ब चुकलं, अ बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोपं. 324 कलम लक्षात ठेवा. भाग 15. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय संविधान कार्य पुनर्विलोकन आयोग की जो 2000 साली नेमण्यात आला होता, M.N. व्यंकटचलैया यांच्या अध्यक्षतेखाली, त्यावेळेस कोणाचं शासन होतं असं त्यांनी विचारलंय. 2000 साली कोण होतं? अटल बिहारी वाजपेयी. BJPचं सरकार सत्तेत होतं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स, NDA म्हटलं जातं त्याला. अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते. आणि राज्यघटनेच्या स्वीकारून 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं राज्यघटनेचं पुनर्वलोकन करण्यासाठी या आयोगाची नियुक्ती करण्यात आलेली होती. भारताचे माजी सरन्यायाधीश M.N. व्यंकटचलैया यांच्या अध्यक्षतेखाली. आलं लक्षात? बरोबर. पुढचा प्रश्न, भारतीय निर्वाचन आयोगाबाबत कोणतं विधान बरोबर आहे? ओके, निवडणूक कमिशन ऑफ इंडिया, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, निर्वाचन आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि आणखी 2 आयुक्त मिळून यांनी बनलेला आहे का? आहे. निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतील तेवढ्या संख्येने अन्य निवडणूक आयुक्तांनी बनलेला आहे का? आहे. बघा, सध्या म्हणजे हे विधान म्हणजे सध्या हे बरोबर आहे, परंतु ओव्हरऑल हे चुकीचं आहे. कारण हे किती आयुक्त ठरवायचं हे कोण ठरवते? तर हे राष्ट्रपती ठरवतात. त्याच्यामुळं 2 जे आहे तर ते बरोबर आहे. 1, 3 ही विधानं या ठिकाणी चुकीची आहेत. ओके, हे निवडणूक आयुक्त किती असावे हा अधिकार ठरवण्याचा संसदेला नाही आहे, तर तो अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका घेतं? तर राज्य निवडणूक आयोग घेतं. ओके, घेत नाही असं त्यांनी विचारले, तर राज्य निवडणूक आयोग ह्या निवडणुका घेतं, हे घेत नाहीत. दॅट्स इट. त्याच्यामुळं अ, ब आणि ड पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, केवळ अनुसूचित जमातींसाठीचा पहिला आयोग मार्च 2004 मध्ये स्थापन करण्यात आला. कधी? मार्च 2004 मध्ये. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, राज्य लोकसेवा आयोगाच्या स्वातंत्र्याची खात्री देणाऱ्या तरतुदीबाबत कोणतं विधान बरोबर नाही? चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. अध्यक्ष आणि सभासदांची नियुक्ती राज्यपाल करतात. बरोबर आहे. नुकसानकारक होईल अशा प्रकारे बदल करता येत नाही. बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून गैरवर्तनाची चौकशी
उच्च न्यायालय नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांच्या गैरवर्तनाची चौकशी केली जाते. आपल्याला बरोबर नसलेलं चुकीचं विधान ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती राज्याच्या राज्यपालांकडून होते, परंतु त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार मात्र भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. आणि राष्ट्रपती काय असं मनाने करत नाहीत, स्वविवेक अधिकार नाही आहे. जर का त्यांचं गैरवर्तन असं आढळलं तर सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांची चौकशी केली जाते आणि मग सर्वोच्च न्यायालयाला जर वाटलं की बाबा इट्स रॉंग, तर सर्वोच्च न्यायालय तसा सल्ला भारताच्या राष्ट्रपतींना देतं आणि मग राष्ट्रपती राज्य लोकसेवाच्या आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्यांना बडतर्फ करू शकतात. ही सायकल लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला वाटेल राज्यपाल करत आहेत तर राज्यपालच त्यांना काढून टाकतात, असं नाही आहे, म्हणजे असं नाही. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यापैकी बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल 1994 मध्ये करण्यात आली. बरोबर आहे, कारण 1993ला 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी झाली आणि मग महानगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत राज आली, त्याच्यामुळे निवडणूक घेण्याची गरज भासू लागली. राज्य विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं हे राज्य निवडणूक आयोगाचं मुख्य कार्य आहे. राज्य निवडणूक आयोग काय विधानसभेच्या निवडणुका नाही हो घेत, ते फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेतं. ब विधान चुकीचं आहे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर असणारी विधानं आपल्याला शोधायची आहेत. भारताच्या संविधानाच्या 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे. बरोबर आहे. आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्याचा अधिकार राष्ट्रपतीचा असतो, त्याच्यासाठी वेगळं कलम आहे. बरोबर, कलम 263 नुसार ही आयोग जो आहे तर तो स्थापन केला जातो, हे लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेच्या राज्यसभेतील विषयाबाबत कायदा करता येतो. बरोबर आहे. अखिल भारतीय सेवेच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारवरती नियंत्रण ठेवतं, हे सुद्धा बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके. आंतरराज्य परिषद इंटरस्टेट काउन्सिल कुठलं कलम? कलम 263. दॅट्स इट. याचे अध्यक्ष कोण असतात आंतरराज्य परिषदेचे? भारताचे पंतप्रधान. हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणास घटनात्मक दर्जा प्राप्त आहे? निवडणूक आयोग, त्याच्यानंतर अनुसूचित जाती आयोग, जिल्हा नियोजन समिती. अ, ब आणि ड. पर्याय क्रमांक 4. विद्यापीठ अनुदान आयोग नाही. केंद्रीय दक्षता आयोग नाही. 1956ला विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्रीय दक्षता आयोग 1964ला संतानाम समितीच्या शिफारशीवरून. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यापैकी तुम्हाला बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. राज्यघटनेच्या 262व्या कलमानुसार भारतीय संसदेने आंतरराज्य जलविवाद अधिनियम 1956 अंमलात आणला आहे. बरोबर आहे का? 262 काय सांगते तर नदी जलवाटप विवाद लवाद स्थापन करणं. ओके. वॉटर ट्रिब्युनल 262. 2014 मध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. 14 मध्ये नाही आहे, 2016 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. ब चुकलं. नर्मदा, गोदावरी, कृष्णा आदेश दुरुस्ती आधी करण्यात आले होत्या आणि ते आत्ता बदलता येत नाहीत, हे मात्र बरोबर आहे. अ आणि क. पर्याय क्रमांक 4. एकूण 9 जे आहेत तर ते लवाद स्थापन करण्यात आले होते. त्या 9 मधले 4 आयोग जे आहेत, आयोगच म्हणतोय त्याला, काय म्हणतो आपण, लवाद जे आहेत तर ते बरखास्त करण्यात आलेले आहेत आणि 5 लवाद जे आहेत तर ते सध्या कार्यरत आहेत, हे लक्षात ठेवा. बघा, कृष्णा 1969, गोदावरी 1969, नर्मदा 1969, रावी आणि बियास 1986, कावेरी 1990, दुसरा कृष्णा जल विवाद लवाद 2004, वसुंधरा 2010, महादाई 2010, महानदी 2008. त्याच्यातले रद्द किती झालेत तर रद्द झालेले आहेत 4. बघा, 2022 मध्ये वसुंधरा रद्द झाला, 2018 मध्ये कावेरी रद्द झाला, 1979 मध्ये नर्मदा रद्द झाला, 1980 मध्ये गोदावरी रद्द झाला आणि 1976 मध्ये पहिला कृष्णा जलविवाद लवाद जो आहे तर तो रद्द झाला. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 लवाद जे आहेत तर ते रद्द झालेले आहेत. 4 लवाद जे आहेत तर ते सध्या कार्यरत आहेत. मी उलटं सांगितलं, सॉरी फॉर दॅट, इट्स माय मिस्टेक. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची कार्य, शेड्यूल कास्ट कमिशनची कार्य, कलम 338, हे लक्षात ठेवा. आणि याच्यातल्याच 5, 6 आणि 8 या 3 उपकलमांमध्ये याची कार्य सांगण्यात आलेली आहेत. काय काय कार्य आहेत बघा, म्हणजे किती काय काय दिले ते बघा. कोणती विधानं या ठिकाणी बरोबर आहेत.
बघा, तर ही सर्वच्या सर्व राष्ट्रीय जाती आयोगाची कार्य आहेत. त्याच्यामुळं दॅट्स इट. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना 2003 मध्ये करण्यात आली. नॉट 2003, 2004. चुकलं. जाती आयोगात एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य. ॲब्सोल्युटली करेक्ट. सदस्यांची नेमणूक 5 वर्षांसाठी केली जाते. असं काय नाही आहे. अ आणि क चुकीचं आहे. ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, वित्त आयोगाच्या संदर्भात असणारा प्रश्न आहे. कलम 280 वित्त आयोगाची स्थापना. 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष BK चतुर्वेदी म्हटलंय. चुकीचं आहे. आयोगात अध्यक्षांव्यतिरिक्त 5 सदस्य नाही. 1+4=5 असा आयोगाची रचना आहे आणि संसद कायदा करून याची पात्रता ठरवत असते. त्याच्यामुळं ब आणि क चुकीचं आहे. अ बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जे 10 नंतरचे 11, 12, 13, 14, 15 आणि 16 हे जे 6 आयोग आहेत ना, याचे अध्यक्ष, सदस्य आणि सचिव हे तुम्ही पाठ करा. पाठ. कारण याच्यावरती कसाही प्रश्न येऊ शकतोय. जोड्या लावायला येऊ शकतोय, सचिव ओळखा म्हणून येऊ शकतोय, सदस्य कोण होतं नव्हतं, आयोगाचे अध्यक्ष कोण होते याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. सध्या 16वा आयोग कार्यरत आहे बरं का. त्याचे अध्यक्ष कोण आहेत न विसरता खाली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. वेल नोन नाव आहे. ओके, कमेंट करा एकदा, बघू किती जणांना येते. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर असणारं विधान जे आहे तर ते ओळखायचं आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2008 मध्ये करण्यात आली. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली. नॉट 2008. पहिलं चुकलं. अ चुकीचं आहे. अ चुकीचं आहे. ओके. लोकेश्वर सिंह पंत, LS पंत हे न्यायाधिकरणाचे पहिले अध्यक्ष. हे ब बरोबर आहे. सॉरी, इथं झालं आहे. हे ब आहे. ब मात्र बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? योग्य असणारं विधान तुम्हाला इथं ओळखायचं आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य त्यांच्या पदावर रुजू झाल्यापासून 6 वर्षाचं आणि 62 वर्षापर्यंत पदावरती राहतात. ॲब्सोल्युटली करेक्ट. जर एखादा सदस्य निवृत्तीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्त झाला तर त्याचं वय किती असलं तरी त्याचा अधिकचा 6 वर्षाचा कार्यकाल मिळतो नाही. वयाच्या 62 वर्षापर्यंतच मिळतात त्यांना. त्याच्यामुळं ब चुकलं. अ फक्त बरोबर आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. पुन्हा एकदा राज्य लोकसेवा आयोगाबाबतच प्रश्न आहे. पदाचा कार्यकाल समाप्तीनंतर कोणतं विधान बरोबर नाही त्यांनी विचारले, म्हणजे चुकीचं विधान विचारले. तर त्याचा पदाचा कार्यकाल संपल्यानंतर तो अन्य कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र नसतो. म्हणजे त्यांनी जर का वयाची 62 वर्ष ओलांडली असतील तर तो कुठल्याही आयोगाचा अध्यक्ष म्हणून निवडीस पात्र नसतो. बाकीचे तिन्हीच्या तिन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. समजतंय का? बरोबर आहे. पुढचा प्रश्न, पुढील 2 विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे? TN शेषन भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त 1986 ते 1990च्या काळात होते. नाही, TN शेषन यांनीच आपल्याला जे वोटर ID दिलं जातं त्याचे पायोनियर हे TN शेषन आहेत. आणि त्यांचं एक फेमस वाक्य आहे, हे पॉलिटिशियन मी ब्रेकफास्टला खातो. ओके. इंदिरा गांधींचा कार्यकाल त्यांनी अनुभवलेला आहे आणि ते एक चांगले आत्तापर्यंतचे निवडणूक आयुक्त भारताला लाभलेले आहेत. VS संपतपूर्वी SY कुरेशी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतं? कोण करू शकतं? भारताचे राष्ट्रपती, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार. पर्याय क्रमांक 1. भारताचे राष्ट्रपती राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची बडतर्फी करू शकतात, परंतु त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या शिफारशीनुसारच ती करता येते. पुढचा प्रश्न, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा निर्धारित कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. पर्याय क्रमांक 3. 6 किंवा वयाची 65. जे अगोदर पूर्ण होईल ते तोपर्यंत ते त्या पदावरती राहतात. पुढचा प्रश्न, योग्य कथनं ओळखा. 2 कथनं दिलीत, त्याच्यातलं योग्य कथन तुम्हाला ओळखायचं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट. 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष. सचिवाचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे. हे काय नाही आहे, हे चुकलं. 1 बरोबर आहे. ब चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, निर्वाचन आयोगाची रचना आणि कार्य यातील उण्याबाबतच्या खालील विधानांचा विचार करा आणि बरोबर उत्तराची जुळणी करा. म्हणजे बरोबर विधानं ओळखा असं त्यांनी सरळ आपल्याला सांगितले.
मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या पात्रता अटीबाबत राज्यघटनेत तरतूद नाही. बरोबर आहे, तरतूदच नाही आहे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कृती करताना राष्ट्रपतीकडून राजकीय योग्यतेच्या आधारावर व्यक्तीची नियुक्ती होऊ शकते. प्रादेशिक निवडणूक आयुक्तांची संख्या आणि पात्रता अटीबाबत घटनेत तरतूद नाही. हे सुद्धा बरोबर आहे. आपल्या सचिवालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि सेवा अटीबाबत नियम करण्याचा अधिकार आयोगाला आहे. हे सुद्धा बरोबर आहे. अ, ब, क आणि ड पर्याय क्रमांक 4 सर्वच्या सर्व विधानं या ठिकाणी ॲब्सोल्युटली करेक्ट आहेत. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही म्हटले? नाही. कुठल्या आयोगाला नाही आहे? तर योजना आयोग, प्लॅनिंग कमिशन याला संविधानिक दर्जा नाही. 280 वित्त आयोग, लोकसेवा आयोग 315, राष्ट्रीय मागासवर्गीय आणि 338 बी दॅट्स मागासवर्गीय आयोग. समजलं? योजना आयोग नाही आहे. राज्य लोकसेवा आयोग प्रायी कोणती भूमिका बजावतो? कुठली भूमिका बजावतो? समुपदेशक. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालीलपैकी निवडणूक आयोग कोणतं कार्य करत नाही त्यांनी विचारलंय? मतदार यादी तयार करणं, मतदार केंद्राची स्थापना, आचारसंहिता लागू करणं, उमेदवारांचं नामांकन करणं, हे काम जे आहे तर तो निवडणूक आयोग करत नाही आणि ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढील विधानं विचारात घ्या आणि बरोबर असणारं विधान ओळखा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना 1/5/1960 झाली आहे. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. 50 वर्ष सेलिब्रेट करतोय आपण. मुंबई लोकसेवा आयोग हा पूर्वी मुंबई व गुजरात राज्यांसाठी होता. हे सुद्धा बरोबर आहे. आयोगाचं मूळ मुंबई व सिंधसाठीच्या आयोगात आहे. हे सुद्धा बरोबर आहे. तिन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना 1 मे 1960 या दिवशी झालेली आहे. ओके. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या विकासासाठी खालीलपैकी कोणत्या घटनात्मक तरतुदी करण्यात आल्या असं त्यांनी विचारलंय. कुठल्या घटनात्मक तरतुदी करण्यात आल्या आणि त्याच्याला तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. लगेच बरोबर विधान कुठलं आहे ते चेक करूया. अनुसूचित जाती आणि जमाती आयोग. बघा, लोकसभा आणि विधानसभेत राखीव जागांची तरतूद बरोबर आहे. सार्वजनिक क्षेत्र नोकरीमध्ये राखीव जागा बरोबर आहे. विशेष आयोगांची राष्ट्रपतीद्वारे नेमणूक बरोबर आहे. गृहनिर्माण योजनेची तरतूद बरोबर आहे. तर अ, ब आणि क पर्याय क्रमांक 3 ही गृहनिर्माण योजनेची तरतूद करण्यात आलेली नाही आहे. अ, ब आणि क ही 3 विधानं या ठिकाणी बरोबर असल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या तुम्हाला या ठिकाणी लावायच्या आहेत. बघा काय आहे, निर्वाचन आयोग कलम 324, संघ लोकसेवा आयोग कलम 315, वित्त आयोग 280 आणि सर्वोच्च न्यायालय 124. कुठलं उत्तर आहे? पर्याय क्रमांक 2. अ ला 4, ब ला 3, क ला 1, ड ला 2. दॅट्स इट. पुढचा प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न, राज्यसेवेतील अधिकाऱ्यांची भरती करण्याकरता महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा कोण आयोजित करतं? कोण घेतं? महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षा आयोजित करण्याचा अधिकार कोणाला आहे? खाजगी क्लासवाल्यांना आहे का? तर नाही. तो कोणाला आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा रीतीनं भारतातल्या ज्या घटनात्मक संस्था आहेत, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत, त्याच्यावरती आलेल्या 70+ प्रश्नांचं आज आपण विश्लेषण पाहिलेलं आहे. याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन्स असतील तर न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कुठला भाग, कुठला घटक समजला नसेल तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि VGS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जर का तुम्ही जॉईन झाला नसेल तर सध्या आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर, टेलिग्राम आणि यूट्यूब या 5 सोशल मीडियावरती आम्ही उपलब्ध आहोत. त्या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VGS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.